आपण त्याला रिमूव्ह करूया मीटिंग मधून. चला चला नाव फर्स्ट ऑफ ऑल दिस इयर दॅट सीईटी एक्झाम जी आहे ती कशामुळे आली आणि का आहे, दॅट मेनी ऑफ द पॅरेंट डोंट नो. अँड एक कोण आहे हँड रेज करते. आय ऑलरेडी टोल्ड यू की बाबा सगळी मीटिंग झाल्यानंतर मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईन, सो नो नीड टू हँड रेज. ठीक आहे. कोणाला रिमूव्ह करायचंय? ओके, करतो मी. ठीक आहे, चला. सर मी इकडनं करतोय कंट्रोल, तुम्ही चालू करा. अच्छा, राकेश तू आहे ना? हो आहे सर. ओके ओके राकेश, बेस्ट, एकदम बेस्ट. चालेल. हा, राकेश सर इज देअर, देन माय प्रॉब्लेम इज ओके. चला नाव व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स की दिस सीईटी. ओके, माझी आवाज कमी येते. ऑल ऑफ यू आर एबल टू गेट दिस? राकेश तू ऍडमिट करतोय सगळ्यांना? येस येस सर, येस. ओके, सो आय एम फ्री टू टॉक ओनली, राईट? आता तुम्ही जर चॅटबॉक्सवर कोणतेही क्वेश्चन जरी टाकलात, देन आय एम नॉट एबल टू सी दॅट. वन्स आय फिनिश दिस. या क्या हुआ है? हेलो हेलो, चलो. हेलो, हाँ बोलिए बोलिए. सीईटी एक्झाम ना कुठे होणार आहे? अरे राजा, मी आणखी बोलायला सुरुवात केलं नाहीये. एकदा माझं सगळं बोलून होऊ दे, मग मी सांगेन तुझा. मग त्यानंतर काही प्रश्न असतील तर आपण नक्की बोलूया. ठीक आहे? ओके ओके ओके. नाउ सबसे पहले सीईटी एग्जाम जो है वो फर्स्ट टाइम इस साल लिया जा रहा है. दिस इज द फर्स्ट टाइम महाराष्ट्र गवर्नमेंट इज टेकिंग सीईटी एग्जाम. सीईटी एग्जाम कोणासाठी आहे? द कॉलेजेस विच आर इम्पॉर्टंट, लाईक जिथे कॉम्पिटिशन फार जास्त आहे, लाईक मुंबई, नागपूर, नाशिक, देन आफ्टर दॅट अमरावती, मुंबई, नाशिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद. हे जे 6 डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्यासाठी सीईटी एक्झाम फार इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? द रिझन इज तिथं कॉलेजेसमध्ये जे आहे, जिथे पण कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन जास्त ऍडमिशनसाठी, त्या प्रत्येक ठिकाणासाठी सीईटी, लाईक लातूर एकाने टाकलं आता, तर इथं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जिथं जिथं ऍडमिशनची मारामारी होते फार जास्त, अशा ठिकाणी सीईटी एक्झाम कंपल्सरी आहे. व्हॉट इज द यूज ऑफ सीईटी एक्झाम? व्हेरी सिम्पल. द रिझन इज एका व्यक्तीने कोर्टात याचिका टाकली होती आणि ज्याच्यामध्ये त्याला सांगण्यात आलं होतं, लाईक 10वीचे जे पर्सेंटेज आहेत, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी असेल, या सगळ्या ठिकाणचे जे पर्सेंटेज आहेत ते वेगवेगळे येतात आणि बऱ्याचशा वेळेस मुलं हुशार असून पण त्यांना चांगला कॉलेज मिळत नाही. मग त्यासाठी कोर्टाने डिसिजन घेतला की 11 साठी कॉमन एंट्रन्स एक्झाम व्हायला पाहिजे, दॅट इज सीईटी. 1 बाय 1 सगळ्या प्रश्नाची उत्तरं देतोय. तो ये जो सीईटी एग्जाम है उसके फॉर्म्स, त्याचे जे फॉर्म्स आहेत ते उद्यापासून भरायचे आहेत. उद्यापासून ते फॉर्म्स निघणार आहेत सीईटी एक्झामचे. दॅट इज पॉइंट नंबर 1. कुठं असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची म्हणजे हायर एज्युकेशन बोर्डची वेबसाईट आहे, ती मी पाहिजे तर पुढे चॅटबॉक्स मध्ये टाकेल. त्या वेबसाईटवर तो फॉर्म भरायचा है. ऑन दैट वेबसाइट वो जो भी आपको फॉर्म भरना है, वॉट एवर इट इज कंपल्सरी फॉर ऑल ऑफ यू. वेदर म्हणजे आप अगर महाराष्ट्र बोर्ड से बिलोंग करते हो या आप लाईक सीबीएसई, आयसीएसई कोणत्याही बोर्डाशी तुम्ही बिलोंग करत असाल, तर अशा केसमध्ये तुम्हाला तो फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. मी अगेन अँड अगेन सगळ्यांना सांगतोय की हँड रेस करू नका, बिकॉज आय एम नॉट गोइंग टू टेक एनी क्वेश्चन. आय एम नॉट एबल टू सी युअर चॅट राईट नाव. आय एम गोइंग टू एक्सप्लेन ओनली. मी आता फक्त तुमच्याशी बोलणार आहे. मग एकदा माझं बोलणं झालं की त्यानंतर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. ठीक आहे? सो नाव ही जी सीईटीची एक्झाम आहे, दॅट सीईटी एक्झाम इज ऑप्शनल, इट इज नॉट कंपल्सरी. सर ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही म्हणजे काय? इफ यू वॉन्ट टू टेक द ऍडमिशन, तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही सीईटी नक्की द्या. जर तुम्ही सीईटी नाही दिली तर तुम्हाला 10वीच्या पर्सेंटेजच्या बेसवर जे आहे तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतील. त्या केसमध्ये काय होईल, ज्या मुलांचा सीईटी मध्ये स्कोर चांगला आलेला आहे त्यांना पहिले चांगले कॉलेजेस मिळतील आणि मग 10वीच्या पर्सेंटेज बेसिसवर ज्या जागा शिल्लक राहतील
त्या जागा तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यांनाच माहितीये की यावेळेस 10वीचा निकाल एकदम बंपर आलेला आहे. हॅलो. हा 10वीचा जो निकाल आहे तो एकदम बंपर आलेला हॅलो. असल्यामुळे कॉलेजेसमध्ये ज्या जागा आहेत त्या कमी आहेत आणि तुम्हाला जे पर्सेंटेज मिळालेले आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन फार जास्त होणार आहे. मेनली मुंबई, पुणे आणि या ठिकाणी जेव्हा कॉमर्स कॉलेजेसचा आपण विचार केला हॅलो. किंवा काही कॉलेजेसमध्ये पर्सेंटेज फार जास्त असतात. कोण मध्ये बोलतोय? प्लीज म्यूट युअर सेल्फ. त्यानंतर मग ही जी एग्जाम होणार, अरे मैं सब लैंग्वेज में बोलने वाला हूं, प्लीज कीप योर सेल्फ म्यूट. ओके नाउ ही जी एग्जाम होणार आहे त्या एक्झामची तारीख आहे 21 ऑगस्ट. हॅलो. 21 ऑगस्टला ही जी एक्झाम आहे ती होणार आहे. ठीक आहे. मग 21 ऑगस्टला जेव्हा ही एक्झाम होणार आहे त्याचा फॉर्म उद्यापासून भरायचा आहे सगळ्यांना. तुम्हाला यू हॅव टू फिल दॅट फॉर्म फ्रॉम टुमॉरो. जी मुलं महाराष्ट्र बोर्डाच्या बाहेरची आहेत, सीबीएसई, आयसीएसई, नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आणि इंटरनॅशनल बोर्ड, त्या सगळ्यांना 178 रुपीज ही फॉर्मची फीस भरून उद्या जो आहे त्यांना काही की ऍडमिशन घ्यायचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. मग नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज हाउ द एग्जाम्स आर. एग्जाम में सगळं आतापर्यंत सांगितलेलं मी नंतर सगळं हिंदीमध्ये सांगणार आहे, सो नो वरीज. एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम मध्ये टोटल 4 पेपर असणार आहेत. द फर्स्ट पेपर इज इंग्लिश, सेकंड पोर्शन इज मॅथ्स, थर्ड पोर्शन इज सोशल सायन्स म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि फोर्थ पोर्शन जो आहे तो आपला मॅथ्स झाला, इंग्लिश झाला, सोशल सायन्स आणि सायन्स. असे 25 मार्क्सचे हे पोर्शन असणार आहेत. टोटल एक्झाम 100 मार्क्सची असेल आणि ही जी परीक्षा आहे ती 2 तासात द्यायची आहे. देर आर टोटल 2 आवर्स अँड इट इज मल्टी चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असणार आहेत. OMR शीटवर फिजिकल एक्झाम द्यायची आहे. फिजिकल एक्झामचा मिनिंग असा होतो की यू हॅव टू गो देअर आणि म्हणजे जिथं शाळा जे सेंटर्स असतील तिथं जाऊन ती परीक्षा द्यायची आहे. हॅलो. जे महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांना कोणालाही Sir, you're mute. Please unmute yourself. सर तुमचा माईक म्यूट झालेला आहे. हॅलो सर. येते आवाज? चला. Yes. येस. महाराष्ट्र बोर्डाचे जेवढे पण विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्र बोर्डाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना 1 रुपये फीस भरायची नाहीये. बट अदर बोर्ड स्टुडंट हॅव टू पे 178 रुपये फीस भरायची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या एक्झाम मध्ये कोणती निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ऑल आर पॉझिटिव्ह मार्किंग. 1 क्वेश्चन 1 मार्क, 100 क्वेश्चन 100 मार्क. सो स्टुडंटचा जेवढा जास्त स्कोर होईल तेवढा त्याला रेप्युटेड कॉलेज मिळेल. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. सपोज इन पुणे बीएमसीसी कॉलेज पैकी सगळ्यात म्हणजे टॉप मध्ये आहे कॉमर्स मध्ये. सो सपोज युअर दॅट सीईटी स्कोर इज सपोज 98, 98 आला आउट ऑफ 100. देन तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. मग तुम्हाला 10वी मध्ये 40% असतील तरी चालतील, तेवढे नाहीये, पण तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी मिळेल त्या कॉलेजची बिकॉज युअर पर्सेंटेज इज गुड. म्हणून ज्यांना ज्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्यासाठी सीईटी फार महत्वाची आहे. आता आपण काय करणार आहोत त्यासाठी? 1 ऑगस्ट पासून 18 ऑगस्ट पर्यंत 18 दिवस आपण सगळ्या विषयाचे क्लासेस घेणार आहोत. आयदर गुगल मीटवर राहतील किंवा झूमवर राहील किंवा युट्यूबवर लाईव्ह होतील ते क्लासेस. त्याचा जो काही स्टडी मटेरियल आहे तो सॉफ्ट कॉपी फॉर्म मध्ये तुम्हाला दिला जाईल आणि सोबतच हा सगळा मटेरियल आणि हा टेस्ट आणि आपल्याकडे एक स्वतःचा ऍप आहे. त्या ऍप मध्ये तुमची मॉक टेस्ट पण घेतली जाईल की एक्झॅक्ट एक्झाम कशी येणार आहे. परंतु आतापर्यंत कोणताही सिलेबस आलेला नसल्यामुळे आपण ही परीक्षा किंवा हा क्लास आता सुरू करू शकत नाही. गव्हर्नमेंट याचा सिलेबस जेव्हा डिक्लेअर करेल त्यानंतर पैकी आपण सगळं जे काही आहे ते या बाबतीत आपण घेणार आहोत. वी आर गोइंग टू टेक दिस. या परीक्षेमध्ये आपण जे क्लासेस घेणार आहोत त्याची कोणती फीस नसेल. आपण ज्या टेस्ट घेणार आहोत त्याची पण कोणती फीस नसेल आणि प्रत्येक सब्जेक्टला सिलेबस यायला उशीर का होतोय? कारण महाराष्ट्र बोर्ड क्लास 10च्या बेसिसवर ही परीक्षा असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की सीबीएसई ला वेगळा सिलेबस आहे, आयसीएसई ला वेगळा सिलेबस होता. मग यांचा कॉमन सिलेबस इझी असा शोधून सगळ्यांना काही ती परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणून जे आहे
काही की या बाबतीत काही की सिलेबस आणखी आलेला नाहीये. माझा जो जजमेंट आहे, से फॉर एक्झाम्पल आपण इंग्लिश सब्जेक्ट घेऊया, तर इंग्लिशमध्ये दे विल मोर फोकस ऑन ग्रामर. वाय? कारण ग्रामर इज म्हणजे सगळ्या याच्यात तो आहे, सीबीएसई मध्ये पण आहे, आयसीएसई मध्ये पण आहे किंवा याच्यात. तर अशा प्रकारचा कॉमन सिलेबस येणार असल्यामुळे यू ऑल नीड टू कम अँड तो सिलेबस एकदा आला की आपण त्याच्या सगळ्या प्रकारच्या क्लासेस घेऊया. आता हीच माहिती मी सगळी हिंदीमध्ये सांगतो, कुणी उशिरा जॉईन झाला असेल तर त्याला पण कळेल, आणि मग आपण करिअरवर बोलूया. एकदा माझा सीईटीशी रिलेटेड सगळा सेशन संपला, तुम्ही चॅटबॉक्स मध्ये तुमचे क्वेश्चन टाका सीईटीशी रिलेटेड, आय विल आन्सर ऑल, आणि नंतर आपण करिअरची प्लॅनिंग कशी करायची. आता हा तर पहिला मुद्दा झाला की तुम्ही सीईटी पास झालात, देन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे कॉलेजचा, प्रायोरिटी फॉर्म. तो भरताना बरीचशी लोक चूक करतात, ती होऊ नये. हुशार विद्यार्थी, चांगले मार्क, कॉलेज खराब. हेलो मग हाँ सर, प्लीज हिंदी में भी बोलिए, मेरे को समझ नहीं आ रहा है. मैं आपको अभी 10 बार बोल चुका हूं कि एक बार मेरा मराठी में होने के बाद मैं हिंदी में सब बताने वाला हूं. ओके, ठीक है, दोनों लैंग्वेज में हो जाएगा. ठीक है. तो तर याचा कॉलेजचा फॉर्म कसा भरायचा आणि त्यानंतर कॉलेजमध्ये सब्जेक्ट कसे चूज करायचे, ह्या सगळ्याबद्दल पण मी यापुढे मार्गदर्शन करणार आहे. तो अब मैं सब चीजें हिंदी में बता रहा हूं. जो भी स्टूडेंट महाराष्ट्र बोर्ड से 10th पास हुए हैं, जो भी स्टूडेंट सीबीएसई, आईसीएसई किसी भी बोर्ड से पास हुए हैं, सारे के सारे स्टूडेंट को ये एग्जाम देना कंपलसरी नहीं है. लेकिन अगर आपको अच्छा कॉलेज चाहिए, देन इट इज कंपलसरी टू गिव दिस एग्जाम सो दैट प्रायोरिटी इज गिवन टू यू. आपको प्रायोरिटी दी जाएगी. ये एग्जाम के फॉर्म कल से चालू होने वाले हैं. जो स्टूडेंट महाराष्ट्र बोर्ड से 10th पास हुए हैं, उनको कोई भी फीस भरनी नहीं है, उनको सिर्फ उनका रोल नंबर डालना है. कल वेबसाइट आते मैं उसका भी वीडियो बना दूंगा और अपने यूट्यूब चैनल पे चला जाएगा. और जो स्टूडेंट आउट ऑफ महाराष्ट्र बोर्ड है, लाइक सीबीएसई, आईसीएसई, ओपन यूनिवर्सिटी, उनको इसका फीस भरना है 178 रुपीज. वो गवर्नमेंट को भरना है, वो उसका सिस्टम देंगे. इस एग्जाम में टोटल 4 सब्जेक्ट होंगे. एक रहेगा मैथ्स, एक रहेगा आपका सोशल साइंस, एक रहेगा साइंस और एक रहेगा इंग्लिश. सभी को 25 मार्क्स ईच रहेंगे. इसकी एग्जाम फिजिकल होगी, यानी आपको सेंटर पे जाके देना पड़ेगा. हर सब्जेक्ट को 25 मार्क्स के 25 क्वेश्चंस आएंगे. टोटल देयर आर 100 क्वेश्चंस एंड द टाइम जो रहेगा उसको 100 मार्क के क्वेश्चन के लिए 2 घंटा रहेगा. और मैं मेरी तरफ से, मेरे क्लास की तरफ से क्या करने वाला हूं, तो हम जो है इसके सारे जो सिलेबस गवर्नमेंट ने अभी तक डिसाइड नहीं किया है, इसका सिलेबस जैसे ही डिसाइड हो जाएगा, अपनी क्लास की तरफ से हम इसके फ्री क्लासेस लेंगे, जिसके आपको कोई भी फीस पेड नहीं करना है. उस फ्री क्लासेस में हम चारों सब्जेक्ट कवर करेंगे. लगभग 1.5 आवर के 4 लेक्चर, यानी टोटल 16 सेशंस होंगे. और उसके बाद अपने ऐप के थ्रू ही आपका मॉक टेस्ट भी ले लेंगे, यानी जब आप एग्जाम में जाओगे उस समय आपका इतना कॉन्फिडेंस रहना चाहिए कि एटलीस्ट यू कैन स्कोर गुड मार्क्स. तो ये सब तैयारी एम्बिशियस कॉमर्स क्लास की तरफ से होगी. आप में से आपको जिनको भी उसके लिए रजिस्टर करना है, मैं एंड ऑफ द लेक्चर या अभी चैट बॉक्स में डाल के, आपने जिस नंबर को कांटेक्ट किया था उस नंबर पे आप फिर से कांटेक्ट कर देना, तो आपको वो लेक्चर में ज्वाइन होते आ जाएगा. आप में से कोई लोगों का अगर आज का ये लेक्चर भी मिस हो गया, ये मैं यूट्यूब पे रिकॉर्डेड लेक्चर डाल दूंगा, सो दैट यू कैन गिव द आंसर्स. तो ये मैंने अभी सीईटी के बारे में बताया. अब सीईटी को लेके आपके जो भी क्वेश्चंस है, यू कैन पुट इन द चैट बॉक्स. कोई भी अनम्यूट नहीं करेगा. यू कैन पुट इन द चैट बॉक्स, आई कैन गिव इट द आंसर. मैं सभी के आंसर दे दूंगा. ओके, वेयर टू फिल द फॉर्म. इसका एक वेबसाइट है, वेबसाइट गवर्नमेंट का, जो महाराष्ट्र गवर्नमेंट का एक वेबसाइट है, उसका नाम याद रहने लायक नहीं है, बट आई विल पुट ऑन द ग्रुप, या मैं ऑफिस पे आपने जहां कांटेक्ट किया था वो मैम आपको उसकी लिंक दे देगी. लिंक कल रिलीज होने वाली है और आपको कम से कम फॉर्म भरने के लिए 10 से 15 दिन मिलेंगे, क्योंकि अभी भी सीबीएसई और आईसीएसई का रिजल्ट नहीं आया है. इसलिए वो फॉर्म भरने के लिए 10 से 15 दिन का टाइम दिया जाएगा. सर आपका यूट्यूब, हाँ, हमारा जो यूट्यूब चैनल है एम्बिशियस कॉमर्स क्लासेस, नाम में ये मत करना, एम्बिशियस कॉमर्स क्लासेस बाय डॉक्टर नवनीत मांदनी. आप उसको सब्सक्राइब करके रख दो, उस पे लेक्चर लाइव भी होने वाले हैं. नेक्स्ट है
सर आपला युट्यूब चॅनलचं नाव सांगितलं. सर आपले युट्यूब चॅनल झालं. नेक्स्ट है सर विच इज योर ऐप. ऐप अपना एम्बिशियस कॉमर्स क्लासेस का ही है, वो आप डाउनलोड कर सकते हो. सर इफ सीईटी स्कोर इज लेस देन, हा फार चांगला प्रश्न आहे प्रणव. ऍक्च्युली सीईटीचा स्कोर जर कमी आला बेटा, तर अशा वेळेस काही की त्यांनी आणखी क्लिअर केलेलं नाहीये. ते पहिले सीईटी बेसिसवर, पहिले मला जे वाटतं सीईटी बेसिसवर पहिले ऍडमिशन देतील आणि तुम्हाला जसा कॉलेज पाहिजे तसा मिळत असेल तर मग तुमच्या 10च्या मार्क्स बेसिसवर ऍडमिशन देतील. आतापर्यंत अशी प्लॅनिंग आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, नेक्स्ट वन जो आहे दॅट इज कॉलेज ऍडमिशन. हा सर कॅटच्या व्हॉट इज द लास्ट डेट ऑफ द सबमिटिंग फॉर्म. आतापर्यंत फॉर्म सबमिट करायची कोणती लास्ट डेट आलेली नाहीये. उद्या फॉर्म सुरुवात होणार आहे. आय पर्सनली थिंक दे विल गिव्ह यू 10 to 15 days. ठीक आहे. एम्बिशियस कॉमर्स राईट. सर प्लीज काय येतोय तुमचा, सर प्लीज नेम रिपीट चैनल का. चैनल का नाम है एम्बिशियस कॉमर्स क्लासेस. मैं टाइप भी कर दूंगा, या आप मेरे जो ये मैम का नंबर मैं अभी टाइप कर रहा हूँ ऑफिस का, उनको आप जस्ट सीईटी बोल के ऐसे मैसेज डाल देना व्हाट्सएप पे, वो आपको सारे डिटेल्स दे देंगे. मैंने वो भी डाल दिया है. ठीक है. नेक्स्ट गुड इवनिंग सीईटी की परीक्षा कोठे होणार आहे? हाँ बोलिए. म्हणजे कोठे होणार आहे म्हणजे नक्की कोठे होणार आहे म्हणजे कॉलेजमध्ये घेणार आहेत ते. हा बोल बोल बोल. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सेंटर्स दिले जातील. आता समज ऐक ना तुम्हाला सेंटर्स दिले जाणार आहे पुण्यातले. त्यात शाळा आणि कॉलेजेस मिक्स असतील. तो सेंटर तुमच्या पिनकोडशी कनेक्टेड करून ते देतील. तिथं त्या एक्झाम होतील. ज्यावेळेस आपण फॉर्म भरू, फॉर्म भरल्यानंतर त्याचा हॉल तिकीट टाईप येईल, त्याच्यात सेंटर लिहिलेला असेल. ठीक आहे. ओके. अनम्यूट करून एक एक क्वेश्चन विचारला तरी चालेल, किंवा मी नाव घेईल त्यांनी विचारा प्लीज. काहीच प्रॉब्लेम नाही. चॅट बॉक्स मध्ये नाही, फक्त एक एक जणांनी विचारा. क्यूआस निर्माण व्हायला नको. बोला. Sir, हाँ. is it really possible to take CET in mid of third wave? What happened actually right now government is saying they will take the CET on 21st of August, but if suppose the third wave is there, that indication is there, this CET may postpone to September also, but CET is there because it is a high court order, government has to take. Okay. आणखी काही So, question? sir, there are no chances to get cancelled? No chance at all. Sir, हाँ. sir, we are in SSC, so how study of ICSE and CBSE? Yeah, that is the means how to you are talking about CET exam, right? Yes, yes. Yes. What happened? That's why I was explaining continuously the same thing. The SSC board syllabus, HSC Maharashtra board syllabus, your ICSE syllabus and CBSE syllabus is different. So that government is trying to take something common. They are going to release the entire syllabus within 3-4 days, and that syllabus you will get ample of time, at least 1 month time, and you all can get out of it. Means it is not like it is out of the syllabus for any of the board. Okay, sir. Okay. सर सीईटी पेपर किती मार्काचा होणार आहे? 100 मार्काचा होणार आहे. 25 मार्क एक एक विषयाला राहतील. आणि ही जी परीक्षा आहे ती काही की आपली टोटल जी आहे याच्यात 2 तास दिले जातील. निगेटिव्ह मार्किंग नसणार. ओके. हॅलो सर. हा ओके, बोला. सर. बोला. क्वेश्चन नंबरला कोड नंबर असणार आहेत का? हो, कोड नंबर म्हणजे आपण OMR टाईप असतात. त्यात फक्त आपल्याला पेन्सिलने टिक करायचं असतं. जशा तुम्ही कधी नवोदयची वगैरे परीक्षा दिली असेल तशी होणार आहे. आपण सेम तशी परीक्षा आपल्या ऍपवर घेणार आहोत फ्री मध्ये. त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल. ओके ओके सर. हा बोला. नेक्स्ट क्वेश्चन. सर, हा. मराठी मीडियमच्या मुलांची सीईटीची परीक्षा मराठीमधून होणार आहे का? हो, दोन्ही मीडियम ठेवणार आहेत ते. मराठी पण ठेवतील, इंग्लिश पण ठेवतील. ओके सर, ओके. आणखी विचारा प्रश्न. हा हा. सर, एकाच दिवशी होतील का 4 सब्जेक्टचे पेपर? यस, एकाच दिवशी 2 तासात 4 पेपर द्यायचे. अच्छा. आणि SSC बोर्डाचा असेल का सिलेबस?
सिलेबस एसएससी बोर्डचा म्हणतात पण कॉमन असेल. मला जसं वाटेल की मॅथ्सच्या काही बेसिक गोष्टी आहेत, सायन्सच्या काही बेसिक गोष्टी आहेत जे तुम्ही 8, 9, 10 मध्ये शिकलेल्या आहेत. दॅट विल बी अ कॉमन सिलेबस. त्याचा प्रॉपर डिटेल कंटेंट येणार. सर 30 बोला. मिनिट आहेत काय पेपरला? असं काहीच नाहीये. 2 तासात तुम्हाला 100 क्वेश्चन अटेंड करायचे. हॅलो सर. ओके सर. बोला. सर ते मराठी एसएससीचा मग इंग्लिश मध्ये होणार आहे का परीक्षा? परीक्षा इंग्लिश मीडियम मध्ये पण असणार आहे, मराठी मीडियम मध्ये पण असणार आहे. दोन्ही मीडियम. मग आपल्या मनावर आहे का? आपल्या मनावर आहे. मनावर आहे का सर ते? हो. Excuse me, sir. बोला. Sir. हाँ बोलिए. Sir, hi, sir. This is Mehak Bhavani here. हाँ. Tell me. I wanted to ask, like, if you score less than the cutoff in your 10th exam and you score good in your CET, will you get a good college and preference? What happened? My personal judgment, because as the CET is the first time, my personal judgment is, please look to yourself if anybody is on. My personal judgment is, first of all, the priority is given to CET students. Say, for example, you scored bad marks in CET, for example, 40. And the cutoff college which you want, their cutoff is 75 marks. So you won't get the admission there. Then again, as per your 10th mark, if vacancy is there, then only you can get the admission. Sir, if we give CET for the first time and then we score less in that, will our 10th marks would be preferred in the college? If vacancy is available in the college after CET admissions. Okay, sir. Thank you. बोला. आणखी कोणीतरी विचारत सगळ्यांच्या सर सीएटी क्रॅक केले तर म्हणजे पुण्यात कोणतं कॉलेज चांगले कॉमर्स साठी? बेटा कॉमर्स साठी जर आता मी त्या मुद्द्यावर येणारच होतो की ओव्हरऑल सगळे कॉलेज चांगले असतात, पण जो ब्रँड नेम क्रिएट झालेले आहेत. पुण्यात टॉप मध्ये बीएमसीसी येतो, नंतर सिम्बियोसिस आहे, गरवारे कॉलेज आहे MES गरवारे, नंतर मराठवाडा मित्रमंडळ MMCC कॉलेज आहे, त्यानंतर वाडिया कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेजचे 2 कॉलेजेस आहेत. हे सहसा चांगले समजले जातात कॉमर्स मध्ये. ओके So, सर. what if some student get same marks in CET exam? And what would be the basis of admission? That computer will select randomly. Even if 2 students got same mark, that merit list will, in any exam it can be possible. So according to the available things, they give the admission. सर इथे बोला. आरक्षण राहणार आहे का? ऍडमिशन जो कॉलेजमध्ये आरक्षण असतो तेवढा राहणार आहे. म्हणजे समजा आता बीएमसी प्रत्येक कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये 30% समजा रिझर्वेशन आहे, तर ते सीईटी ला पण ऍप्लिकेबल होईल. ठीक है, ओके. बोलिए. सर कॉलेज एडमिशन कब स्टार्ट होंगे? हाँ, दिस इज द मोस्ट इम्पोर्टेंट क्वेश्चन. अब सब लोग ध्यान से सुनो. एज पर द प्रेजेंट सिनारियो, जिस हिसाब से गवर्नमेंट की तैयारियां चल रही है, आई डोंट थिंक कि किसी भी हालत में कॉलेज सितंबर 15 के पहले चालू होगा. बिकॉज सी दैट द सीईटी डेट इज 21 अगस्त. सीईटी का रिजल्ट आएगा, फिर आपको फिर से फॉर्म भरना पड़ेगा, फॉर्म 1, फॉर्म 2, देन यू हैव टू डिसाइड कॉलेज. आणि नंतर सगळ्यांचे 10th आणि हे एकत्र करून जेव्हापर्यंत ऍडमिशन होईल, मिनिमम यू एक्सपेक्ट 15 सप्टेंबर, 15 सप्टेंबर तरी होईल. अँड अगेन इफ थर्ड वेव्ह इज देअर, तर मग दिवाळी नंतरच फटाके वाजतील. सर सीएटीचे फॉर्म उद्यापासून किती दिवस चालू राहणार आहेत? ते आता मला नाही सांगता येणार, पण तो ऍटलीस्ट 10 ते 15 दिवस तरी राहतील. ओके. आणखी पुण्यातच असणार आहे. कोणते पुण्यात काय काय विचारलात आपण? हेमला पुण्यातच असणार का? नाही, पूर्ण महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंटर हो, पूर्ण महाराष्ट्र. सर म्हणजे सीएटीचे पेपर एक्झॅक्टली पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत का? यस, पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. ओके. यस, आणि सेम पेपर राहतील. Are you going to take any separate sessions for CET preparation? Yes, we are going to take separate session. A few minutes before I shared a number on the screen. Just give your number, give your contact details to that ma'am. Whenever we are starting, we'll inform you, and there is no fees for it. It is free of cost. Sir, I have joined the meeting yet now, so can you give me the number again on the screen? Yeah. I'm writing on the chat box. You can write it. Okay. Right.
उद्यापासून सीईटीचे फॉर्म उद्या म्हणतायत गव्हर्नमेंट वेबसाईट वर ऑन झालं की तुम्हाला दिसेल आणि ते 10 ते 15 दिवस राहतील. सो ऑल ऑफ यू सॅटिस्फाईड विथ द सीईटी आन्सर? शॅल आय मूव्ह फॉरवर्ड? Excuse me, बोला. sir. या टेल मी. Sir, if they जर त्यांनी सीईटीची एक्झाम ते बोलले की ऑगस्ट मध्ये तुम्ही बोलला घेणार आहेत ना, सो त्याचा रिझल्ट किती दिवसात लागेल अँड देन व्हेन विल द ऍडमिशन फॉर द कॉलेजेस विल स्टार्ट? कारण लेट So आधीच that- झालंय. Yes, sir. I have also have the same Yeah, inquiry. I told you the same thing. What happened, as it is a OMR based test, right? ही OMR based test असल्यामुळे the result will come immediately, in fact on the second day. But again the remaining procedure, म्हणजे नॉर्मली जेव्हा सीईटी नव्हती मागच्या वर्षी तेव्हा पण ऍडमिशन प्रोसेस व्हायला कमीत कमी 1 महिना जायचा. सो दिस टाइम ऑल्सो यू कॅन एक्सपेक्ट ऍटलीस्ट 1 month फ्रॉम दॅट डेट. सो अराउंड 25th of September तोपर्यंत सगळे ऍडमिशन्स होतील आणि कॉलेज केव्हा सुरुवात होईल दॅट आय डोंट नो, बट यू कॅन एक्सपेक्ट द ऍडमिशन. Exactly, CET will be in college or in school? गव्हर्नमेंट विल डिसाइड द सेंटर ऍज पर द प्लेस, म्हणजे पुण्यातले सेंटर्स डिसाइड करतील. दॅट कॅन बी स्कूल, दॅट कॅन बी कॉलेज. ऍज सोशल डिस्टन्सिंग दे नीड टू फॉलो, सो एव्हरीवेअर इट कॅन बी देअर. So CET is compulsory to get admission in reputed colleges. If we got less Yes. marks in CET and if we have 95% in SSC, then they will not consider us SC percentage. First priority will be given to CET students. First priority will be given to CET students. सर आपलं सीईटीचं लेक्चर डेली राहणार आहे का? डेली राहणारे 1 ऑगस्ट पासून चालू होईल. तुम्हाला त्याची लिंक मिळेल. सर आम्हाला बोला. लिंक कशी मिळू शकते ते? मी 3-4 वेळेस आतापर्यंत स्क्रीनवर नंबर शेअर केलाय. हो, त्यांना हो. फक्त व्हॉट्सअप करून ठेवा. ओके 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 केलाय सर. सिलेबस आणखी आलेला Sir, नाहीये और- मित्रा. CET, all 4 subjects are compulsory. There is no Yes. option for a social science because in our No, school no. we were not Yes, having yes. social science. Yeah, that problem is there. Like there are certain students. सर और क्लासेस होएगा क्या आगे? हाँ, क्लासेस रहेंगे ना सीईटी के बेटा, फ्री में रहने वाले हैं. आप उस नंबर पे कांटेक्ट कीजिए, उस पे हो सकता है. नाउ द सेम प्रॉब्लम यू आस्क्ड मी, तिचा प्रश्न फार चांगला होता. व्हॉट शी इज आस्किंग की लाइक in CBSE in certain school there is no social science. Similarly in certain curriculum सर गूगल मीट में ही क्लासेस होएगा क्या? YouTube and Google Meet both will be there. वो आपको जब क्लास स्टार्ट होगा तब हम बता देंगे बेटा. सर Okay, तुमचा sir. क्लास सर फ्री रहेगा कि फीस ये है? फ्री रहेगा बेटा. सीईटी का क्लास कोई फीस नहीं है उसका. sir, so we don't. गूगल मीट वाला फ्री रहेगा? हाँ, सर हमारे रेगुलर क्लास से स्टार्ट होंगे. हाँ, अभी कल से हो रहे हैं. Sir, सर पुण्यात राहतो तर सीईटीला पुण्यातलं सेंटर मिळेल ना? हो बेटा, पुण्याचाच मिळेल. बोला. so we don't have to worry So all about the filling subjects are college compulsory, admission forms right Social now, do science we? too. Yeah, you have to worry because what happened, your CET score will play important role. So shall we start filling college forms? Not at all, not at all. Right now, there is no scope. College are not allowed to take the admission right now. It will come when the CETs get over, then only you can fill the form. For that also, I will take separate meeting, how to fill the form, how to give priority to the college, which subject should be chosen. That I will tell after this, after our CET session is over. Okay? सर तुमचा Okay, sir, thank you. आहे का? बेटा आता तर आपण ऑनलाईन घेतोय पुण्यात 2 ठिकाणी, एक सातारा रोडवर आणि दुसरं अलका टॉकीजच्या जवळ नवी पेठेत. आणि तिथून सगळे कॉलेज 2-3 किलोमीटरवर आहे आणि ऑनलाईन तर पूर्ण जगभरातून कुठेही अटेंड करता येतं. ओके, चला. सर सीईटीचा रिझल्ट कधी लागेल मग? सर सीईटीचा रिझल्ट मी बघ एकतर बेटा शिक्षण मध्ये नाहीये, परंतु ऍज फार ऍज मला असं वाटतं की एक्झाम 21 ऑगस्टला आहे, तर एक 8-10 दिवसात रिझल्ट त्याचा अर्जंट येईल, कारण इट इज OMR बेस्ड शीट्स, तर त्याचा लवकर येतो रिझल्ट. सर आमचे ठीक आहे सर. तोच लर्न करायचा ना आपल्याला. कोणता काय बेटा? ईशा? सिलेबस देईल तोच येस, म्हणून म्हणतोय की आता सीईटीच्या अभ्यासाचं टेन्शनच घेऊ नका. वन्स द सिलेबस कम देन ओनली स्टार्ट प्रिपेरिंग इट. सिलेबस एकदा आल्यानंतरच प्रिपरेशन चालू करा. सिलेबस आणखी नाही आलाय. आय डोंट नो, यायला पाहिजे पुढच्या आठवड्यात कमिंग. हॅलो सर, मी केंद्रीय विद्यालय मध्ये आहे, आता हा. 10th ला आहे आणि केंद्रीय विद्यालय 11th देणार आहे. मग आता 10th मध्ये सीईटी ची एक्झाम दिल्यावर मग 11th 12th नंतर आम्ही ती फॉर्म दाखवून ऍडमिशन घेऊ शकतो का?
काहीच गरज नाहीये. जर तू केंद्रीय विद्यालयामध्ये कंटिन्यू 11वी-12वी करणार असेल तर तुला सीईटी द्यायची गरज नाही. सर तुम्ही सीईटीचे लेक्चर कधीपासून स्टार्ट करणार आहेत? 1 ऑगस्ट. ठीक आहे. Sir, your portion get reduced as our academic year is getting delayed. Yes, they reduce, but my personal suggestion is do everything of class 11 because it is a base for entire 5 years. Okay, sir. Thank you. सर कल भी गूगल मीट में क्लास है क्या? कौन सा बोल रहे हो आप? 11 का जो आपने ज्वाइन किया है क्या क्लास? आप 11 की बात कर रहे हो या यू आर टॉकिंग अबाउट सीईटी क्लास? सर 11 की अपना जो 11th क्लास class, sir, 11th पे का। फ्री में होता है वो यूट्यूब पे होता है, और जो अपने पेड स्टूडेंट ने ज्वाइन किया है उनका गूगल मीट पे होता है. ठीक है? सर युट्यूब वरचं लवकर सुरू करा ना आम्ही मिस उद्या करतोय. उद्या होणार आहे. उद्या चालू करते बेटा. सर प्लीज चलो. Regular classes are सर starting व्हॉट from अबाउट tomorrow. सोशल सायन्स? या बेटा. इवन आवर न्यू बॅच, फ्रेश बॅच, कोणाला 11वी कॉमर्स जॉईन करायचं असेल, कारण या वर्षी काय झालंय पोरांनो की कॉलेज स्टार्ट होता ऑक्टोबर होईल, सिलेबस पण कमी केला जाऊ शकतो आणि बघता मार्च येईल. बट वन्स यू लूज द क्लास 11 बेसिक, पुढच्या वर्षी येणारे 4-5 वर्ष प्रॉब्लेम येतो. आपल्याकडे क्लासेस ऑलरेडी एक बॅच 1.5 महिना अगोदर सुरुवात केली आपण, आणि आता पण नवीन बॅच उद्यापासून चालू होतीये. आणि आय ट्रुली अंडरस्टँड, म्हणजे परत तुम्हाला वाटेल की मी त्याच्या मार्केटिंगसाठी हा सेशन ठेवलाय, तर नाही. बट जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन की जी पण लोक कॉमर्समध्ये जाणार आहे त्यांच्यासाठी पालकांची अडचण समजून, सगळं समजून आपण सगळे विषय फक्त 15,000 रुपयात शिकवतो. अँड दॅट क्लास इज लाईक फॉर एंटायर सब्जेक्ट फॉर एंटायर इयर. त्यात नोट्स येतात, सगळ्या गोष्टी येतात. त्याबद्दल पण तुम्ही त्या 820 नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आता थोडं पुढे जाऊ मी. सीईटी नंतर काय होईल, शाला एक्सप्लेन. सर सिलेबस येऊस तर आम्ही हाय सिलेबसवर तयारी करू शकतोय का? सिलेबस काहीच आता तयारी करू नका, कारण सिलेबस काय येणार आहे तोच माहिती नाही आपल्याला. सो वन सिलेबस गेट 1 महिन्याचा टाइम देतील, ते अर्जंट बेसिसवर सिलेबस येणार आहे पुढच्या 2-3 दिवसात. ओके सर. सर व्हॉट अबाउट सोशल सायन्स? सोशल सायन्स यू हॅव टू प्रिपेअर, नो ऑप्शन. हा सर मला आहे ना सोशल सायन्स हवी, त्याच्याऐवजी रिटेल मल्टी स्किल आहे, मग ते घेतील का? नो. इवन इफ देर आर सर्टेन स्टूडेंट उनको मैथ्स नहीं था, तो मैथ्स का ऑप्शन दूसरा सब्जेक्ट नहीं देंगे वो. यू हैव टू प्रिपेयर फॉर मैथ्स. सर आम्ही Okay. कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर परत घ्यावं लागेल का? नाही, काहीच नाही. तुमच्या इथं जर ऑलरेडी कॉलेजला ऍडमिशन झालं असेल तर गरज नाही, परत काहीच गरज नाही. ठीक आहे, चला. सर कॉमर्स 11चे क्लासेस आपले सुरुवात होत आहेत उद्यापासून. त्याची फीस 15,000 रुपये असते सगळ्या विषयाची. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सर कॉमर्स साठीचे कॉलेज रिपीट करा ना. कॉलेज साठीच्या कॉलेज, प्लीज म्यूट ठेव बेटा. हे कोण आहे? तो सिलेबस येईल ना, त्यानंतर तुम्ही सीईटीचा अभ्यास चालू करा. ठीक है, ऐका. हेलो सर. हाँ सर कल सीटीपी का क्लास होएगा क्या? अरे मैंने बोल दिया है, सीईटी का क्लास 1 अगस्त से होगा बेटा. 1 अगस्त सीईटी का क्लास. समझ में आ रहा है आपको? सर आई हैव अ गूगल मीट में ही होगा कि यूट्यूब? अरे वो बेटा 1 अगस्त को आपको जो नंबर दिया है ना, उसमें आप कांटेक्ट करो, वो मैम बता देंगे. ठीक है. ओके सर. आई हैव अ क्वेश्चन. हेलो सर एक बार फिर से नंबर शेयर कीजिए. हाँ मैं करता हूँ. हाँ बोलो बेटा, क्वेश्चन. सेंट मीरा कॉलेज. हेलो हाँ सर, बोलिए. सेंट मीरा कॉलेज कॉमर्स के लिए अच्छा है? अच्छा है बेटा. इट इज ओनली फॉर गर्ल्स. इट इज वेरी वन ऑफ द रेप्युटेड इंस्टीट्यूट ऑफ पुणे. अच्छा है. ठीक है. सर सीईटीचे फॉर्म कुठे अवेलेबल होतील? ऑनलाईन वेबसाईटवर येणार आहे. त्या वेबसाईटचा नंबर आम्ही तुम्हाला शेअर, म्हणजे नाव शेअर करू. उद्यापासून येणार आहे. 10 दिवस मिनिमम टाइम मिळेल असं वाटतंय, आणि तुम्ही कधी भरू शकता. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे विद्यार्थी आहेत त्यांना काही की डायरेक्टली फक्त रोल नंबर टाकायचा आहे बोर्डाचा, फीस भरायची नाहीये. बट दोज हु आर आउटसाइड बोर्ड त्यांना मात्र फीस आहे. ठीक आहे. हाँ Sir, from where will we get the syllabus you of contact CT? that number. It is not yet declared. How can I give you the syllabus? That government will decide and we share with you. Okay. हॅलो सर. हाँ बोला. सर कॉमर्स साठीचे कॉलेज रिपीट करा ना.
कॉलेज रिपीट करू. पुण्यामध्ये सगळ्यात चांगला, आता प्लीज यू ऑल आर म्यूट प्लीज. आता कोणी बोललं तर मी रिमूव्ह करेल. ऍट द एंड यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. पुण्यामध्ये कॉमर्सचे असे कॉलेजेस जसं ऍज पर रेप्युटेशन BMCC सगळ्यात चांगलं समजलं जातं. देन देर इज सिम्बियोसिस, नंतर SP कॉलेज आहे, गरवारे कॉलेज आहे, MMCC कॉलेज आहे, वाडिया कॉलेज आहे. मॉडर्न कॉलेजचे 2 कॉलेजेस असतात. वन इज ऍट शिवाजीनगर आणि दुसरा मीन्स पुणे विद्यापीठच्या जवळ आहे. तर हे 8 ते 10 रेप्युटेड कॉलेज आहेत, परंतु त्यापेक्षाही आणखी बरेचसे कॉलेजेस आहेत. आता मी पुढचा मुद्दा काय घेणार आहे, आता दोज हु वॉन्ट टू गो फॉर कॉमर्स, तुमच्यापैकी ज्यांना कॉमर्समध्ये जायचंय त्यांनी ज्या वेळेस म्हणजे सपोज इफ यू वोंट गेट टाइम किंवा तुम्हाला त्यावेळेस फॉर्म भरताना काही त्रास झाला तर मी आत्ताच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या प्लीज समजून घ्या. आणि ज्यांचा जे कॉमर्स घेणार नाहीयेत, इफ दे वॉन्ट टू लेफ्ट ते जाऊ शकता मीटिंग सोडून, परंतु ज्यांना कॉमर्स घ्यायचंय त्यांच्यासाठी पुढचा सेशन फार महत्वाचा आहे. सो प्लीज लिसन इट केअरफुली. म्हणजे प्रत्येक गोष्ट फार महत्वाची आहे. राईट फ्रॉम सब्जेक्ट, प्रिपरेशन कसा करायचा आणि काय काय करायचं या सगळ्या गोष्टीबद्दल मी सांगणार आहे. तो मध्ये कोणीच बोलणार नाही. नोबडी इज गोइंग टू लाईक डिस्टर्ब मी इन बिटवीन. आणि मग सगळे माझे संपल्यानंतर अगेन यू कॅन आस्क मी द क्वेश्चन्स व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ठीक आहे. सगळ्यात पहिले जे आहे, मी चॅटबॉक्स मध्ये कोणताही मेसेज बघणार नाहीये, मला दिसत पण नाहीये. आता फक्त आणि फक्त आपण जर कॉमर्स मध्ये करिअर करणार असाल तर काय काय करायचं त्याबद्दल मी तुम्हाला आता बोलणार आहे. सगळ्यात पहिले द फर्स्ट क्वेश्चन सगळ्यात, अरे बेटा मैं रिमूव कर दूंगा आपको, मैंने कौन सी भाषा में बोला कि अभी बीच में नहीं बात करना है. ओके. नाउ द फर्स्ट क्वेश्चन, सगळ्यात पहिला प्रश्न पॅरेंट्सला असा येतो की कोणत्या मीडियम मध्ये कॉमर्स करायला पाहिजे, वेदर इट इज इन इंग्लिश मीडियम और मराठी मीडियम. तर माझा नेहमी प्रश्न असतो, यू ऑलवेज गो विथ द इंग्लिश मीडियम इन कॉमर्स. याचा कदापि असा मिनिंग नाहीये की मी मराठीचा विरोध करतो वगैरे, बट व्हॉट एव्हर पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन चांगले कोर्सेस आहेत, दॅट ऑल कोर्सेस आर इन इंग्लिश. आणि कॉमर्सची इंग्लिश जी असते ती एकदम इझी असते. त्यामुळे माझा नेहमी सजेशन राहील, यू ऑलवेज गो विथ द इंग्लिश मीडियम कॉमर्स. पण तो एखादा विद्यार्थी फार ढ असेल किंवा समजा त्याला झेपतच नसेल, फार ॲव्हरेज असेल, तर अशा केसमध्ये मराठी मीडियम मध्ये तुम्ही करू शकता. पण माझा सजेशन आहे मराठी मीडियमच्या कॉमर्स पेक्षा इंग्लिश मीडियम सोपा आहे. सेकंड, आता सब्जेक्ट किती असतात कॉमर्समध्ये? देर आर टोटल 6 सब्जेक्ट इन कॉमर्स. द फर्स्ट सब्जेक्ट इज बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. म्हणजे अकाउंट्स हा सब्जेक्ट असतो जो कॉमर्सचा बॅकबोन आहे. म्हणजे तो 5 वर्ष आपल्याला शिकायचा असतो आणि फॉर्च्युनेटली तो मी शिकवतो, मला आवडतो पण फार. सेकंड सब्जेक्ट इज इकॉनॉमिक्स. दॅट सब्जेक्ट इज अगेन देअर फॉर 5 years. कारण इकॉनॉमिक्स इज कम्प्लिटली म्हणजे कॉमर्सचा सगळा बेस जो आहे दॅट इज कनेक्टेड विथ इकॉनॉमिक्स. थर्ड कंपल्सरी सब्जेक्ट इज OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. हा सब्जेक्ट हाऊ टू डील इन द बिझनेस मध्ये, मोठमोठे बिझनेस कसे चालतात त्याबद्दल तो सब्जेक्ट सांगतो, दॅट इज OCM. फोर्थ कंपल्सरी सब्जेक्ट इज फर्स्ट लँग्वेज, ज्याला आपण इंग्लिश म्हणतो. सो टोटल 4 सब्जेक्ट आर कंपल्सरी. फर्स्ट इज इंग्लिश, सेकंड इज अकाउंट्स, थर्ड इज इकॉनॉमिक्स अँड फोर्थ जो असतो दॅट इज OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. नाउ सब्जेक्ट नंबर 5 and 6 इज इम्पॉर्टंट. फिफ्थ सब्जेक्ट इज सेकंड लँग्वेज. सेकंड लँग्वेज मध्ये काही कॉलेजमध्ये फक्त मराठी हिंदी असतात, पण पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये, मुंबईमध्ये जर्मन आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, संस्कृत आहे. सो जर ते सब्जेक्ट तुम्हाला मिळत असतील, जर्मन मेनली, तर तो स्कोरिंग असतो, तो पण तुम्ही घेऊ शकता, त्यात मार्क्स चांगले मिळतात. आणि फिफ्थ सब्जेक्ट, काही कॉलेजेसमध्ये सेकंड लँग्वेजला ऑर IT नावाचा सब्जेक्ट असतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तो पण सब्जेक्ट जर मिळाला तर घेऊ शकता, त्याच्यात स्कोरिंग चांगली होते. आणि 6वा फार महत्वाचा सब्जेक्ट आहे, ज्याचं नाव आहे मॅथ्स और SP. मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे तो त्याच मुलांनी घ्यायचं ज्यांना पुढे करिअर CA मध्ये करायचंय किंवा MBAच्या एंट्रन्सची चांगली तयारी करायची, किंवा ज्यांना 8, 9, 10 मध्ये मैथ्स फार आवड़ता है. 8, 9, 10 में आपको मैथ्स अच्छा लगता होगा तो आप मैथ्स ले सकते हो. नहीं तो उसको ऑप्शन जो सब्जेक्ट होता है दैट इज सेक्रेटरियल प्रॅक्टिस, SP नावाचा सब्जेक्ट असतो, तो सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. दैट इज व्हेरी गुड सब्जेक्ट अँड दॅट सब्जेक्ट इज अगेन अ थेरॉटिकल वन, म्हणजे कंपनी लॉ वगैरे असतात. हे झाले 6 सब्जेक्ट. नाउ द सेकंड क्वेश्चन. पहिला क्वेश्चन झाला की मीडियम कोणता? आय सजेस्ट इंग्लिश. सेकंड क्वेश्चन फ्रॉम माय साइड इज विच आर द सब्जेक्ट.
नाव द थर्ड क्वेश्चन जे पॅरेंटच्या मनात असतं की शाल वी कंटिन्यू आवर 11th-12th इन द कॉलेज ऑर इन द स्कूल. देर आर प्लस अँड मायनस पॉइंट. जर तुम्ही स्कूलमध्ये जर 11वी-12वी करत असाल तर डिसिप्लिन मुलं राहतात, युनिफॉर्म असतो जो मुलांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर आवडत नाही, बट द लेक्चर्स आर रेग्युलर, दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ स्कूल. परंतु अगेन आफ्टर 12th यू हॅव टू, म्हणजे तुम्हाला आणखी नवीन कॉलेज शोधावा लागतो. त्यामुळे वन्स यू टेक द ऍडमिशन इन कॉलेज इन 11 मग 5 वर्ष तोच कॉलेज मिळतो, तर कॉलेजचा हा ऍडव्हान्टेज आहे. सो इट्स पॅरेंट डिसिजन. समजा आता पुण्यात आहे, नुमवी शाळा आहे आणि ऍट द सेम टाइम समजा त्याला कॉलेज मिळत असेल SP कॉलेज, तर आता स्टुडंटला डिसाइड करायचं आहे शाल ही गो फॉर कॉलेज और ही वॉन्ट टू गो फॉर स्कूल, तर तो डिसिजन तुम्हाला घ्यायचा असतो. तर हा तिसरा मुद्दा. फोर्थ, ऍडमिशन घेताना मुद्दा येतो की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा कॉलेजचे टाइप्स असतात मुलांना. द फर्स्ट टाइप दॅट इज कॉल्ड एज बेस्ड ऑन द फीस, ग्रांटेड अँड नॉन ग्रांटेड. ग्रांटेड कॉलेज जे असतात गव्हर्नमेंट अप्रूव्ड कॉलेज त्यांच्यामध्ये फीस कमी असते अँड नॉन ग्रांटेड कॉलेजची फीस जास्त असते, तर ते पण तुम्ही बघायला पाहिजे. नाव द फिफ्थ इम्पॉर्टंट थिंग इज कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, सगळं घेतलं, वेन यू स्टार्ट युअर स्टडी, तुमच्यापैकी असे 10% विद्यार्थी, इनफॅक्ट माझे स्टुडंट्स पण आहेत की त्यांना फिक्स आहे, दे आर डिटरमाइंड की सर आम्हाला CA करायचंय. सो दोज हू वॉन्ट टू डू CA, तुम्ही 11वी पासून 3 सब्जेक्टचा अभ्यास सगळ्यात चांगला करायचा, अकाउंट, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स. पण ज्यांना CA वगैरे करायचं नसेल नॉर्मल, देन ऍटलीस्ट अकाउंट्स अँड इकॉनॉमिक्स हे फाउंडेशन आहे, त्यांचा अभ्यास एकदम चांगला करायचा. देन तुमचे कॉलेजेस सुरुवात होतील. आपण या वर्षापासून काय केलेलं आहे, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या युट्यूबवर तर क्लासेस चालूच आहेत फ्रीमध्ये, पण तो आपली पेड बॅच पण सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये आपण सगळे सब्जेक्ट घेतो. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल देन यू कॅन जॉईन द क्लास. आपल्याकडे 12वीचे 500 ते 800 विद्यार्थी शिकतायत आणि एकदम ऑनलाईन मध्ये असा फील होतो की सर बाजूलाच बसून शिकवतायत का काय, ज्यामध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स असतो आणि आपला स्टडी मटेरियल असतो, म्हणजे वर्कबुक असतात. इव्हन इफ तुम्ही क्लास जॉईन नाही केला तरी काय की तरी जो आहे तुम्ही काय की त्याला इव्हन इफ यू आर नॉट जॉईनिंग द क्लास, तुम्ही तो स्टडी मटेरियल परचेस करून पण अभ्यास करू शकता. पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की वाय 11th इज इम्पॉर्टंट. 2 वर्ष अगोदर, बिफोर 2 years, द सिलेबस इज टोटली चेंज फॉर क्लास 11th and 12th. आणि आताचा जो सिलेबस आहे तो 90% इट इज सिमिलर विथ CBSE. मीन्स द सिलेबस लेवल थोडी अवघड केलेली आहे. मग एकदा का 11वीचा तुमचा फाउंडेशन मिस झाला तर त्याचा पूर्ण इम्पॅक्ट तुमच्या 12वीवर. कोविड या वर्षी आहे, मे बी तुम्ही पास पण व्हाल 10वी सारखं, पण त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट तुमच्या 12th वर होईल. तुम्ही माझ्याकडे क्लास लावला नाही लावला, नॉट ॲट ऑल अ प्रॉब्लेम, पण तो आम्ही सहसा असं करतो की 100% सिलेबस शिकवायचा. जर मी फीस पूर्ण घेत असेल तर पूर्ण शिकवायला पाहिजे आणि ऍट द सेम टाइम याचा फायदा तुम्हाला 12वी साठी होतो. मी प्रत्येक पॅरेंटला सांगतो की डोंट डिसाइड एनी करिअर इन फर्स्ट 1 or 2 months. पहिल्या 1-2 महिन्यात कोणताही करिअर डिसाइड करू नका. सुरुवातीला मुलांना क्लासला येऊ द्या, त्यांना कोणते सब्जेक्ट्स आवडतात ते बघूया, लाइकिंग डिसलाइकिंग बघूया, अँड देन वी डिसाइड द करिअर की त्यांनी कशात करिअर करायला पाहिजे. आता पुढचा मुद्दा असा येतो की व्हॉट आर द करिअर्स अवेलेबल. एकदम शॉर्ट मध्ये सांगेन आणि मग तुमचे काही प्रश्न असेल तर घेईन. जनरली कॉमर्स बोलने के बाद सबसे ज्यादा जो इम्पोर्टेंट करियर दिमाग में आता है, सभी ने सुना है, दैट इज CA, चार्टर्ड अकाउंटन्सी. त्याच्याबद्दल काही भ्रम आहे. वेदर इट्स CA, चार्टर्ड अकाउंटन्सी, CS, कंपनी सेक्रेटरी और CMA, कॉस्ट एंड मैनेजमेंट अकाउंटेंट, ये तीनों जो कोर्सेस है इनकी 5 स्पेशलिटी है जो सभी को पता रहना चाहिए. नंबर 1, हे तिन्ही कोर्सेस हे सर्टिफिकेशन कोर्स आहेत, म्हणजे तुम्ही साइड बाय साइड डिग्री करताना हे कोर्सेस करू शकतात. सेकंड, या कोर्सेसचा कोणताही कॉलेज नसतो, याची तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आपण त्याचे क्लासेस घेतो आणि परीक्षा द्यायची असते. थर्ड, या कोणत्याही कोर्सेसमध्ये रिझर्वेशन नसतं. कास्ट बेस, जेंडर बेस, इन्कम बेस, देर इज नो रिझर्वेशन फॉर दिस कोर्सेस. आणि या कोर्सेस, तिन्ही कोर्सेसची तयारी 11वीच्या मिड पासून सुरुवात केली तर सक्सेसचा रेशिओ सगळ्यात चांगला असतो. द चान्सेस ऑफ सक्सेस इज मोर इफ यू स्टार्ट युअर प्रिपरेशन फ्रॉम क्लास 11 इटसेल्फ. आता CA मध्ये जी एंट्रन्स, माझी आवाज येते सगळ्यांना? कोणीतरी म्यूट केलं होतं चुकीने. हो, येतो. येस. CA मध्ये जी आहे त्याच्यामध्ये जी एंट्रन्स एक्झाम ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो ती 12वी झाल्यानंतर इमिजिएटली 3 महिन्यात असते.
आणि त्या एक्झामला जर तुम्ही इमिजिएट 12 झाल्यानंतर तयारी केली. सर म्यूट झाले तुम्ही. कोणीतरी मला म्यूट करतंय. जर मला दिसला तो तर मी सायबर क्राईमला कंप्लेंट करेल, एवढं लक्षात ठेवून चालायचं. ठीक आहे. सो सीएचा जो आहे कोर्स तो 12वी नंतर इमिजिएटली द्यायचा असल्यामुळे त्याची जी प्रिपरेशन सर परत म्यूट झालेला आहे. त्याच्या 11वीच्या येतोय हॅलो सर म्यूट हो, येतोय राकेश आहे सर आहे राकेश सर आहे सर कोण करतोय म्यूट बघ बरं. बघतोय सर म्यूट कोण बघतोय. एकच करतोय मिनिट. बघ जरा लक्ष दे. ठीक Yes, sir, आहे. yes. नाव 11वी मध्ये जे आहे, ज्यावेळेस तुम्ही 11वीत असणार आहात त्यावेळेस पासून जर तुम्ही या परीक्षेच्या तयारी केली तर त्याचा सक्सेस होण्याचा जो चान्स आहे तो तुमचा फार जास्त असतो. म्हणून आपण नेहमी सांगतो की या परीक्षेची तयारी 11वी पासून करा. का? लाईक से फॉर एक्झाम्पल सीए मध्ये जे सिलेबस आहे टोटल त्याचा 70% सिलेबस 11वी आणि 12वीचा आहे. फक्त ऍडव्हान्स पोर्शन असतो. आणि सीए मध्ये काही पेपर ऑब्जेक्टिव्ह असतात आणि काही डिस्क्रिप्टिव्ह असतात. त्याची तयारी आपण साइड बाय साइड 11वी पासून घेतो. म्हणून पास होण्याचा जो प्रमाण आहे तो जास्त आहे आपल्याकडे. नंतर सीएचा दुसरा टप्पा असतो इंटरमिजिएट आणि तिसरा टप्पा असतो फायनल. 12वी नंतर 4.5 वर्षात सीएची डिग्री कंप्लीट होते. सीए केल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही आर्टिकलशिप म्हणजे सीए कडे ट्रेनिंग असते तुमची. त्या ट्रेनिंगच्या बेसवर तुम्हाला जॉब पण मिळतो आणि तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. दोन्ही ऑप्शन अवेलेबल असतात. सीए झाल्यानंतर जनरली समजा काही विद्यार्थी आहेत की सीएच्या मिडल पर्यंत आलेत, इंटरमिजिएट पास झालेत, फायनल नाही झालेत, तर अशा विद्यार्थ्यांना पण मोठमोठ्या कंपनीजमध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सीए असेल, सीएस असेल, सीएमए असेल, या तिन्ही कोर्सेसची स्पेशालिटी अशी आहे की देर इज नो रिसेशन. म्हणजे असं कधीच होत नाही की या कोर्स कोणी केलेला आहे आणि तो बेरोजगार आहे. आता दुसरा जो कोर्स आहे सीएस कंपनी सेक्रेटरी, हा पूर्णपणे थेरॉटिकल कोर्स असतो. म्हणजे ज्यांचं ग्रास्पिंग चांगलं असतं असे विद्यार्थी सीएस करतात. सीएस ची परीक्षा 10वी नंतर कधी देता येते, पण तो आम्ही सजेस्ट करतो 12वी झाल्यानंतर द्या. एकदम सोपा असा पेपर असतो. सीएस ईईटी हे त्या परीक्षेचं नाव असतं आणि ती परीक्षा पास झालात की मग तुम्हाला सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस फायनल साइड बाय साइड बीकॉम करून 3 वर्षात तुम्हाला कंप्लीट करता येतं. त्यात पण आता नवीन नियमानुसार 1 वर्ष तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, म्हणजे आर्टिकलशिप करावी लागते. ती सीएस सोबत एलएलबीचा कॉम्बिनेशन फार चांगला असतो, कारण दोन्ही पण लॉ रिलेटेड आहे. तिसरा सीएमए कोर्स आहे. कंपनीजमध्ये कॉस्टिंग डिपार्टमेंटमध्ये जी लोक असतात म्हणजे अकाउंटिंग करायला आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची लोक पण हा कोर्स करतात सीएमए. ज्यांना सीए पेक्षा थोडा इझी कोर्स पाहिजे अशी मुलं सीएमए मध्ये जातात. तो पण 12वी नंतर 3 टप्प्यात परीक्षा असतं, फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल. आणि त्यात पण 3.5 वर्ष 12वी नंतर लागतात. या तिन्ही कोर्सेसचा खर्च साधारणपणे 2 लाख रुपयापर्यंत जातो. पूर्ण कोर्स होईपर्यंत 2 ते 2.5 लाख इन्क्लुडिंग क्लासची फीस. आणि त्यानंतर हा जो कोर्स आहे तो कम्प्लीट म्हणजे तुम्ही किती अटेम्प्ट मध्ये करतात, काय करतात, त्या केसमध्ये काही की आपण तो कॅरी ऑन करू शकतो. नंतर या कोर्सेसमध्ये जे आहे तुम्ही ज्यावेळेस प्रिपरेशन करत असतात, मुलांचा हा प्रश्न असतो की सर मी डिसाइड कसं करू. आप में से बहुत से ऐसे लोग रहेंगे कि दे आर डिटरमाइंड की मुझे सीए करना है, परंतु काही जण कन्फ्यूज आहे की सर मला करायची चांगली डिग्री आहे पण मी सिलेक्ट कोणता करू. जर तुमची हार्डवर्क करायची तयारी असेल, मॅथ्स, अकाउंट्स असे सब्जेक्ट आवडायला सुरुवात झाले तर यू कॅन गो फॉर सीए. पण तुम्हाला न्यूमेरिकल सब्जेक्ट आवडत नाही, थेरॉटिकल ग्रास्पिंग फार चांगली आहे, तर तुम्ही सीएस करू शकता. आणि मॅथ्स, अकाउंट सारखे सब्जेक्ट आवडतात पण तो हार्डवर्क थोडं कमी पाहिजे, देन यू कॅन गो फॉर सीएमए. हे झालं सीए, सीएस आणि सीएमए बद्दल. आता 4th लाईन येते मॅनेजमेंट एज्युकेशन. मॅनेजमेंट एज्युकेशन म्हणजे दॅट इज अबाउट एमबीए. बरीचशी मुलं 11वीत आलं की मला प्रश्न विचारतात, सर मुझे एमबीए करना है. 11th के बेस पे आप एमबीए नहीं कर सकते हो. तुम्हाला 12वी झाल्यानंतर पहिले ग्रॅज्युएशन करावं लागेल. दॅट कॅन बी बीबीए और बीकॉम, एनी डिग्री यू कॅन डू. आणि त्यानंतर 2 वर्षाचा एमबीए असतो. परंतु अभी एक बहुत अच्छा ट्रेंड आया है, दैट इज कॉल्ड इंटीग्रेटेड बीबीए एंड एमबीए. आप सभी को पता है कि इंडिया में सबसे टॉप इंस्टीट्यूट आईएम्स है मैनेजमेंट के लिए. पर उसमें तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर त्याची परीक्षा देतात त्यावेळेस काय होतं पुरानो, फार कॉम्पिटिशन असतं कॅटच्या परीक्षेला. मग अशा केसमध्ये 12वी नंतरच तुम्ही एंट्रन्स देऊन जर तयारी केली
तर आयएम्स मध्ये तुम्हाला MBA करता येतं, 3 वर्षाचा BBA आणि 2 वर्षाचा MBA. पुण्यातल्या काही चांगल्या कॉलेजमध्ये पण ऍडमिशन पाहिजे असेल BBAच्या तरी एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागते, लाईक सिम्बियोसिस वगैरे. नंतर 5वा करिअर आहे बँकिंग. बँकिंग मध्ये 2 वेने एंट्रीज घेता येते पोरांनो. एक तर तुम्ही MBA करून बँकिंग क्षेत्रात जाऊ शकता आणि तिथं प्रायव्हेट बँकांमध्ये जॉब असतं, लाईक HDFC, ICICI, ऍक्सिस बँक, MBA मार्केटिंग, फायनान्स वगैरे असेल. पण जर इफ यू वॉन्ट जॉब इन नॅशनलाइज बँक तर त्या केसमध्ये यू हॅव टू गिव्ह कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. PO म्हणून एक्झाम असते, प्रोबेशनरी ऑफिसर, आणि त्यांच्या खालच्या रँकची क्लरिकल ग्रेडची एक्झाम असते. ही तुमच्या स्कॉलरशिप सारखी थोडी ऍडव्हान्स एक्झाम असते, ती ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला देता येते. लॉ मध्ये जर करिअर करायचं असेल तर 12वीत असतानाच तुम्ही काही लॉच्या एंट्रन्सची तयारी करायची. क्लॅट नावाची परीक्षा देता येते चांगल्या कॉलेजसाठी आणि 5 वर्षाचा LLBचा कोर्स तुम्हाला करता येतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही 11वी-12वी मध्ये जर फॉरेन लँग्वेज शिकत असाल, पुढे त्याच्यातल्या लेवल्स असतात, त्या पण तुम्ही केल्यात तर फार चांगला करिअर ऑप्शन त्याच्यात अवेलेबल आहे. एखादा स्टुडंट फार ऍव्हरेज आहे 40-50% तरी त्याला करिअर करायचं असेल, सर माझ्याशी हार्डवर्क होईल का नाही माहित नाही, माझं इंग्लिश वीक असू शकतं, तर अशा विद्यार्थ्यांनी मेनली 11वी-12वी मध्ये अकाउंट्स एकदम चांगलं करायचं, 12वीच्या सुट्ट्यामध्ये टॅली एकदम चांगलं शिकून घ्यायचं, BCom करताना साइड बाय साइड CA कडे काम करायचं, आणि एकदा तुमचा BCom कम्प्लीट झाला, चांगला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आला, तर आज पण मार्केटमध्ये GST आणि डिमॉनिटायझेशनमुळे फार जास्त स्कोप अकाउंटंटच्या जॉबसाठी पण आहे. तर अशा असंख्य करिअर. स्पर्धा परीक्षेत जायचं असेल, अगेन स्टार्ट फ्रॉम राईट नाव. आतापासून दूरदर्शनच्या न्यूज वगैरे बघायला सुरुवात करा, चांगले न्यूजपेपर वाचा. 12वी झाल्यानंतर UPSCचा फाउंडेशन कोर्स असतो 3 वर्षाचा. आपले कॉमर्सचे सब्जेक्ट स्पेशल घेऊन पण तुम्हाला स्पर्धा परीक्षा देता येते. इंडियाच्या बाहेरचे सर्टिफाईड कोर्स करायचे असतील, ACCA आहे, CPA आहे, सीमा नावाचा कोर्स आहे, CIMA आहे, हे सगळे कोर्सेस चांगले आहेत, पण याची कम्पॅरेटिव्हली फीस जास्त आहे आणि याची इंडियामध्ये प्रॅक्टिस करता येत नाही तुम्हाला. बट इफ यू वॉन्ट टू गो अब्रॉड तर अशा वेळेस काय की हे कोर्सेस तुम्ही इंडियातून करू शकतात. त्या प्रत्येकाचा डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर एक ओव्हरऑल असे कोर्सेस आहे. माझी अशी अपेक्षा असते की आपण कुठं चुकतो. तुमचे करिअरचे डिसिजन होतात शेजारच्यांचा मुलगा बघून, तुमचे करिअरचे डिसिजन होतात एखादा मित्र कोणीतरी सांगितलं म्हणून, तुमचे करिअरचे डिसिजन येतात कोणाला तरी मूवी मध्ये सक्सेसफुल. माझ्याकडे एक मुलगी आली, ती म्हटली मला हेअर हॉस्टेस व्हायचंय, तिची हाईट 4.8. म्हटलं कसं काय बेटा, तर म्हणे नाही म्हणे मी तो निर्जरा मूवी बघितली, मला वाटलं मी होऊ शकते. सो इट इज नॉट लाईक डोंट टेक द करिअर डिसिजन लाईक दिस. तुम्ही त्या करिअरची पूर्ण माहिती घ्या, 3 प्रश्नाची उत्तरं काढा की त्याला ड्युरेशन किती लागणार आहे, त्याला स्कोप किती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे त्यासाठी लागणारे पैसे आणि वेळ आहे का. जर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं परफेक्ट येत असेल, कोणताही करिअर करा. मी तरी काय करतो, आपल्याकडे जेवढी मुलं आता 11वीत आहेत, मी त्यांना म्हणतो की आता जसं CA चे क्लासेस आपले सप्टेंबरमध्ये वगैरे चालू होणार आहे, मी त्यांना पहिले म्हणतो की लेट देम पहिले 1-2 महिने तुम्ही शिका सगळे सब्जेक्ट, मग आपण 1 to 1 बोलूया, तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही, आणि आपण एक चांगली करिअर प्लॅनिंग करूया. ज्यामुळे एकदा डिसिजन घेतला, आपल्याकडे दरवर्षी CA ची फाउंडेशन द्यायला सायन्सची मुलं येतात. कारण काय की पहिले डिसिजन चुकलेला, मग आता सायन्स मधून कॉमर्स मध्ये जायचं आणि मग त्यांना प्रॉब्लेम येतो. सो एकदा डिसिजन परफेक्ट घ्या. सध्या तरी म्हणजे खऱ्या अर्थाने देशाचं माहित नाही, पण कॉमर्सला फार चांगले दिवस आहे, प्रोव्हाइडेड यू टेक अ राईट कॉल. नाव आय एम ओपन टू गिव्ह युअर आन्सर. हँड रेज करायचं आहे आणि मी त्यानुसार विचारेल, त्यांनीच हे करा. आदित्य म्हणून समोर हँड रेज आहे, प्लीज आज द क्वेश्चन. बाकी कोणी अनम्यूट करणार नाही, अदरवाइज आय विल रिमूव्ह इट. आदित्य विचारा. नो क्वेश्चन सर. नो क्वेश्चन, मिळाला उत्तर. ओके, आणखी एक आदित्य होता, गेला तो. ओके, आणखी 1 by 1 अर्चना विचारा. नाही विचारा 1 by 1, अनम्यूट करा सगळेजण एक सोबत विचारा. नाव नाही. इंटिग्रेटेड MBA साठीची जी एंट्रन्स आहे ती कॅट आहे. कॅट नाहीये बेटा, ती सेपरेट एक एक्झाम आहे. सर 11th पासून आपण प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे की आफ्टर 12th? नाही बेटा, आफ्टर 12th केलं तर तुझा 1 वर्ष वाया जाईल. यू मस्ट स्टार्ट विथ मिड ऑफ द 11th, लाईक सप्टेंबर पासून स्टार्ट करायला पाहिजे. सर त्याचं एक इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकाल का? हो, आपल्याकडे एक फॅकल्टी आहे, ते सगळी त्याची ते प्रिपरेशन पण करून घेतात अँड ही नोज एव्हरीथिंग. सिलेबस काय राहील काय नाही ते सांगते. सर थँक्यू. हा बोला. सगळे म्हणतात CAचा अभ्यास खूप हार्ड आहे, तर तसं सर आहे? 10th ची 1 मिनिट. एक्झाम
एक मिनिट, तिचा प्रश्न पहिले संपू देऊया. सीए फाउंडेशन हार्ड आहे, सीए अवघड आहे. मला सांग, सगळ्यात जास्त स्कोप सीए ला आहे हे ऐकलं का नाही तू? बरोबर आहे. कोणत्याही गोष्टीला स्कोप केव्हा असतो? जेव्हा सगळे करू शकत नाही. इमॅजिन कर की सगळेजण सीए ला ऍडमिशन घेत आहेत आणि पास होत आहेत, तर रस्त्यात सीएचा ढीग लागेल. म्हणून जी लोक प्रॉपर प्लॅनिंग नाही, प्रॉपर गायडन्स नाही. माझ्याकडे 10वी मध्ये, मी नेहमी त्याचा एक्झाम्पल देतो, 10वी मध्ये 50% एका विषयात नापास होता, तो अनफॉर्च्युनेटली नापास झाला. मराठी मीडियमचा स्टुडंट पहिल्या अटेम्प्ट मध्ये सगळ्या सीएच्या परीक्षा पास झाला. सो इट इज अप टू यू की तुम्ही त्याची किती तयारी करणार आहात. तो सोपा आहे का अवघड आहे? अवघड मुळीच नसतो, प्लॅनिंगने करायचा बेटा. अजून एक क्वेश्चन आहे, तुम्ही ऑफलाईन क्लास घेणार आहेत का? हो, कॉलेज चालू झाल्यानंतर आपले ऑफलाईन क्लास चालू होतील, फेस टू फेस. आपण सगळे कोविड पासून जिवंत राहिलो आणि एकदम मस्त राहिलो तर फेस टू फेस नक्की घेऊया. बोला. सर सीए नंतर कुठला अजून चांगला आहे? ऍक्च्युली बेटा सीए एवढा बेस्ट कोर्स आहे ना, त्यानंतर तुम्ही स्वतःच एवढे हुशार व्हाल की तुम्ही मला गाईड कराल की सर मी सीपीए करू का, सीएफए चे काही कोर्सेस करू का, असं. पोर्शन वेगळा असतो का? नाही, त्याच्यातले बरेचसे एक्झम्पशन मिळतात. आता जर फक्त सीए टार्गेट असेल तर सीए कम्प्लीट करा. जग किती बदलेल 5 वर्षानंतर माहित नाही, त्यावेळेस जगातले जे चांगले कोर्सेस आहेत. एक गोष्ट नक्की आहे, आपल्या सीए डिग्रीला वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टन्स, म्हणजे त्याला जी रेप्युटेशन आहे ती फार चांगली आहे. बोला. मॅथ चांगलं नसेल तर सीए किंवा एमबीए करू शकतो का? फार सुंदर प्रश्न आहे बेटा. सीए साठी मॅथ्स कंपल्सरी नाहीये, म्हणजे 11वी-12वीत मॅथ्स नसेल तरी सीए करू शकतात. परंतु सीए ची जी मेन पहिली एक्झाम आहे बेटा, फाउंडेशन, त्यासाठी मॅथ्सची तयारी करावीच लागते. म्हणून मॅथ्स चांगला नसेल तरी आपण तयारी करून घेतो. जर नॉर्मल ऍव्हरेज मॅथ्स असेल तरी होऊ शकतात. पण तो सीएच्या परीक्षेत, पहिल्या परीक्षेत मॅथ्स असल्यामुळे तयारी करावी लागते. आणि एमबीए ला तेवढी गरज नाही पडत, पण तो एंट्रन्स एक्झामच्या तयारीसाठी थोडाफार मॅथ्स लागतो, 8, 9, 10चा. बोला. बीसीए करायचं असेल तर कोणते सब्जेक्ट घ्यायचे? कोणता बेटा, कोणता कोर्स? बीबीए. बीसीए करायला काहीच टेन्शन नाही. नॉर्मल 11वी-12वी करून पण बीसीए करता येतं, पण तो मॅथ्स असणं गरजेचं आहे. आता ती डिग्री बीसीए इन कम्प्युटर सायन्स म्हणून काहीतरी म्हणतात. ठीक आहे, सर बोला. हा, पुण्यामध्ये कोणकोणते कॉलेज? एक मिनिट तिला विचारून दे. बोल बेटा जाधव. पुण्यामध्ये कोणकोणते कॉलेजेस जर्मन ऑफर करतात लँग्वेज? ऍक्च्युअल मध्ये आता ज्यावेळेस तुमची ही एक्झाम संपून जाईल सीईटीची, त्यानंतर काही आहे ना, तुम्हाला कॉलेजची लिस्ट वेबसाईटवर हे होते आणि त्यात जवळजवळ 30 कॉलेजेसमध्ये जर्मन आहे. जसं बीएमसीसी मध्ये, सिम्बॉयसिस मध्ये, एमएमसीसी मध्ये, एसपी मध्ये. तर मोस्ट ऑफ द जे चांगले 15 ते 20 कॉलेजेस आहेत, 20 ते 25 कॉलेज त्याच्यात आहेत जर्मन. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट बोला. हाँ, एक मिनट, हे विचारतात. आप बोलिए. या So if we do MBA and if we don't choose maths as a subject in 11th, 12th, to choose SP, there is no problem. is it fine? No, yeah, it is fine beta, no problem at all. Yeah. Other, बोला पुढे. सीए साठी 11वी-12वी मॅथ्स नाही घेतलं तर चालेल का? चालतं. सीएसईटीचा आणि मॅथ्सचा काहीच संबंध नाहीये. ती थेरॉटिकल एक्झाम असते, लॉजिक बेस्ड. मॅथ्स नसेल तर चालतं. बोला. So if we take SP in 11th and 12th, what can we do further related to that? No, nothing. It is just a subject which is just a company affairs, means how the big company works, what is company law. तेवढाच आहे. There is no other future correlevance with the subject. In graduation it is there again. 11th मध्ये सेकंड लँग्वेज हा सब्जेक्ट. 11th मध्ये सेकंड लँग्वेज सब्जेक्ट. Marathi, Hindi is there in across the Maharashtra, but if in certain college German आहे, French आहे, Spanish आहे, संस्कृत आहे, कुठे IT पण असतो. So depend on the college. कंपल्सरी आहेत का? सेकंड लँग्वेज घ्यावीच लागते बेटा. 6 सब्जेक्ट कसे होतील तुझे? बोला. सर, तुमच्या चॅनल वरती सीएस साठी म्हणजे पूर्ण प्रोसिजर, आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यातलं आहे का काही? तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला काही प्रॉब्लेम आला, ऍडमिशन, तुम्ही जरी माझ्याकडे क्लास नाही लावला तरी तुम्ही कॉल करा, सगळी मेथड प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल. ठीक आहे. ठीक आहे. हॅलो सर. हा, बोल बेटा.
सर सीपीटीची तयारी 11वी पासून केली तर चालेल का? हा, एकदा तुला मी करेक्ट करतो की आता ती परीक्षेचं नाव सीए फाउंडेशन झालंय, पहिले ती सीपीटी असायची आणि 11वी पासूनच करायची तर आपण 100% यशस्वी होऊ. तुमच्याकडे सर क्लासेस असतात का? क्लासेस असतात ना, आपले सप्टेंबर मध्ये चालू होत आहेत आणि 11वीचे उद्यापासून. ठीक आहे, बोला आणखी बोला. एनी डाऊट कोणाचा आहे क्वेश्चन? फ्री क्लासेस आहेत का सीएचे? कोणते क्लास होते? सीए चे फ्री क्लासेस नसतात, मला सगळं विकून जावं लागेल कुठतरी. सीए चे फ्री क्लासेस नाही आहेत मित्रा. बोला नेक्स्ट. क्लास हा, डेमो क्लास डेमो क्लासेस आहेत युट्यूब वर मी टाकलेले आहेत. आपल्या अम्बिशियस नावात घोळ करू नका, आपल्या नावाचे आणखी क्लासेस असू शकतात. अम्बिशियस कॉमर्स क्लासेस सर्च कर, सबस्क्राईब कर, त्यात सीए फाउंडेशन टाक, आहेत त्याचे लेक्चर्स. सर, CAT exam from compulsory? Not compulsory. Who said? If you not give, you won't get good college. Then you have to take admission as per your class 10th. ठीक है? 10th class result from admission? Yes. After that, त्याला वेळ आहे आणखी. First you have to give CAT. Sir, how to start for CS preparation? CS preparation, it is very easy. CSET exam is there which you can give after class 12. Even if you want to start in our channel or our partner channel Agarwal classes, there are CSET lectures also there. You can watch it. बोला आणखी कोणाचे प्रश्न आहे? हा बोला. बीसीएस कोर्सला स्कोप आहे का? बेटा बीसीएस कम्प्युटर रिलेटेड जेवढे कोर्स असतात ना, त्यामध्ये फक्त त्या डिग्रीने जॉब कधीच मिळत नाही. एक तर तुम्ही MCS किंवा MCA पर्यंत जायला पाहिजे आणि हे कोर्सेस करताना तुम्ही कम्प्युटर लँग्वेजेस शिकायला पाहिजे ज्या काही आहेत, आणि त्या लँग्वेजेस जर सोबत शिकत गेलात तर नक्की फार चांगला स्कोप आहेच. आपण काय चुकतो, आपण बॅकग्राऊंड मध्ये, आता समज सुपर मार्केटमध्ये गेलं तर एक वस्तू घ्यायला गेला तर 3-4 घेऊन येतो. तसं मी जर तुला नोकरीला ठेवणार असेल तर मी बघेल की फक्त BCA आहे का आणखी सोबत काय काय शिकलंय, तर मी तुला प्रायोरिटी दे. पण सोबत लँग्वेजेस आणखी काही गोष्टी ज्या सॉफ्टवेअर मध्ये त्यावेळेस ट्रेंडिंग असतील त्या शिकलेल्या पाहिजे. बोला नेक्स्ट. सर फाउंडेशनची एक्झाम ऑफलाईन, तुम्ही प्रिपरेशन ऑफलाईन घेताय का ऑनलाईन? आता ऑनलाईन चालू आहे. आता सप्टेंबर पर्यंत जर फेस टू फेस चालू झालं तर फेस टू फेस आपलं ऑनलाईन वर्षभर असतंच आणि ऑफलाईन पण असतं. जी मुलं पुण्याच्या बाहेरची येऊ शकत नाही ते ऑनलाईन अटेंड करू शकतात. ज्यांना पुण्यात यायचंय ते फेस टू फेस. सर CS सोबत ग्रॅज्युएशन कसं करायचं? 11th चा काय प्रश्न होता? सर 11th ला किती सब्जेक्ट आहेत? मी माझ्या याच्यात बोललो होतो, जर हा व्हिडिओ मी युट्यूबवर टाकल्यानंतर बघा 6 सब्जेक्ट असतात. 6 पैकी 4 कॉमर्सचे असतात आणि 2 लँग्वेजचे असतात. हा, CSET चा काय प्रश्न विचारला होता मित्र? CS प्लस ग्रॅज्युएशन. हा, ग्रॅज्युएशन करताना लॉ मध्ये केलेलं जास्त चांगलं CS सोबत. ओके, आणखी कोणाचे प्रश्न बाकी आहे? सो थँक्यू फ्रेंड्स. तर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकतो का आपण? अरे कॉमर्स केलेले किती जण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सक्सेस, कारण कॉमर्स मध्ये कमी वेळ द्यावा लागतो आणि मॅक्सिमम टाइम तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला देऊन जास्त चांगलं प्रिपरेशन करू शकता बेटा. ओके सर, सीए सोबत ग्रॅज्युएशन ठीक आहे की बीकॉम? बीकॉम करायला, ग्रॅज्युएशनच बीकॉम मध्ये करायला पाहिजे, BBA वगैरे नाही करायला पाहिजे. CA ऑलरेडी चांगलं आहे. CS बोलते का CA बेटा? CA सोबत नॉर्मल बीकॉम करायचा, प्लेन बीकॉम. ठीक आहे. हॅलो सर. ओके, हा बोला. फाउंडेशनच्या परीक्षेसाठी पेन ड्राईव्ह पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत, परंतु मी तुला सजेस्ट करेल की जी मजा लाईव्ह शिकण्यात होते, लाईव्ह लेक्चर मध्ये, ती चांगली आहे. पेनड्राईव्ह पण अवेलेबल आहे. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू सर. चला, सगळ्यांचा फार फार आभार. 24 तारखेला मी साम TV वर आहे दुपारी 2:30 वाजता. तुमचे काही क्वेश्चन असतील त्यावेळेस विचारा. थँक्यू. Sir, last question. टेल मी. Sir, can you change your optional subject later? Later means when? After 11th you can change in 12th? You want to ask like this?
No, sir, between 11th, like in between 11th. No, once you take the admission, it is continuously you have to ask your college. If they allow, it is okay. If they don't, it depend on the college. Okay, sir, thank you. Okay, bye friends. Thank you. सगळ्यांचं फार फार आभार. ओके सर, ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. बच्चा इथंच थांब बच्चा. धन्यवाद सर. थँक्यू सर. सर गेले ऑफलाईन. सर गेले. या बाहेर. थँक्यू सर. ओके, वेलकम. वैभव सर गेले.